नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या तासाला आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ याच्यावरती चर्चा करत होतो. त्यातील पहिले दोन प्रॉपर्टीज आपण अभ्यासले आहेत. मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया, त्याच्यामध्ये ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम ह्या प्रक्रिया येतात. दुसरी प्रॉपर्टी आपण अभ्यासली ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, वाढ आणि विकास. या दोन प्रॉपर्टीपैकी मेटाबॉलिझम याला आपण डिफायनिंग प्रॉपर्टी असं म्हणतो, कारण ते प्रत्येक सजीवामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. या उलट ग्रोथ ही प्रक्रिया जी आहे त्याला नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बिंग असं म्हटले. त्याचं कारण असं आहे, ग्रोथ ही प्रोसेस सजीवामध्ये देखील पाहायला मिळते आणि निर्जीवामध्ये देखील पाहायला मिळते. निर्जीवामध्ये जर ग्रोथ होत असेल तर ते नॉर्मली एक्सटर्नल डिपॉझिशन होतात. सजीवामध्ये असणारी ग्रोथ मात्र कशी आहे, इंटरनल आहे, विदिन. त्यामुळं ग्रोथ ही प्रॉपर्टी सजीव आणि निर्जीव दोघांमध्ये पाहायला मिळत असल्यामुळं ह्याला डिफायनिंग प्रॉपर्टी असं न म्हणता नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी असं म्हटले आहेत. आजच्या तासाला आपण पुढच्या दोन प्रॉपर्टीचा विचार करणार आहे. रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादन, आणि चौथी प्रॉपर्टी आहे इरिटेबिलिटी किंवा कॉन्शियसनेस म्हणजे संवेदना आपण असं म्हणूया. पुस्तकामध्ये दिलेली जी माहिती आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, त्याच्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे तो मेटाबॉलिझमच्या संदर्भात आहे. याच्यावरती आपण चर्चा केली आहेत. त्याच्यानंतर पॉईंट बी आणि सी ह्या दोन प्रॉपर्टी ज्या आहेत ते ग्रोथ अँड डेव्हलपमेंटच्या संदर्भात आहेत. त्याच्यावरती देखील आपण चर्चा केली आहेत. आजच्या तासाला आपण डी, ई आणि त्याच्यानंतर एफ या प्रॉपर्टीवरती अभ्यास करणार आहे किंवा चर्चा करणार आहेत. पैकी डी ही प्रॉपर्टी जी आहे ती रिप्रोडक्शन संदर्भात आहे. ई देखील त्याच संदर्भात आहे आणि एफ प्रॉपर्टी मात्र इरिटेबिलिटी किंवा कॉन्शियसनेसच्या संदर्भात त्या ठिकाणी असणार आहेत. काय प्रॉपर्टी दिली आहेत ते आपण थोडंसं वाचूया. बघा, पहिल्या तीन प्रॉपर्टीवरती आपण चर्चा केली आहेत. चौथी प्रॉपर्टी आजच्या तासाला कंटिन्यू करू, ज्याला आपण रिप्रोडक्शन असं म्हणूया. लाईफ हॅज टू कंटिन्यू, हॅन्स ऑर्गॅनिझम ट्राय टू प्रोड्यूस अ यंग वन. यंग वन याचा अर्थ काय, तर बेबी आपण असं म्हणूया. नवीन ऑर्गॅनिझम तयार होणे म्हणजे संतती किंवा अपत्य असा शब्द आपल्याला वापरता येतो. लाईफ हॅज टू कंटिन्यू, हॅन्स द ऑर्गॅनिझम ट्रायज टू प्रोड्यूस अ यंग वन लाईक इट सेल्फ. प्रत्येक सजीव आपल्यासारखा सजीव त्या ठिकाणी निर्माण करतो. मँगो प्लांटपासून मँगोज डेव्हलप होणार आहे. नीम प्लांटपासून नीम डेव्हलप होणार. ह्युमन बिईंगलाच त्या ठिकाणी बर्थ देणार आहे किंवा जन्म देणार आहे. या स्वरूपात तुम्ही ते लक्षात ठेवा. इट इज पॉसिबल थ्रू रिप्रोडक्शन. हे कशामुळे शक्य आहे, मग तर रिप्रोडक्शन या प्रॉपर्टीमुळे ते शक्य आहेत. मग रिप्रोडक्शनचे मुख्य दोन प्रकार पडतात, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे अलैंगिक प्रजनन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे लैंगिक प्रजनन. ज्या ठिकाणी गॅमेटच्या मदतीनं रिप्रोडक्शन होतं त्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हटले आहेत, आणि ज्या ठिकाणी गॅमेट्स तयार न होता डायरेक्ट रिप्रोडक्शन जर होत असेल तर त्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ असेक्शुअल रिप्रोडक्शनचे एक बेस्ट एक्झाम्पल सांगता येईल. आपण आपल्या भागामध्ये गुलाबाचं रिप्रोडक्शन जे आहे ते करण्यासाठी गुलाबाची एक फांदी घेतो आणि ती फांदी कट करून लावतो. या ठिकाणी त्या गुलाबाच्या फांदीपासून जी वनस्पती तयार होणार आहे ती रिप्रोडक्शनपासून तयार होईल, पण इथं गॅमेट्स तयार न झाल्यामुळं त्याला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणूया. जर समजा एखाद्या वनस्पतीला फुलं तयार झालेली असतील, चिंचेचा विचार करा, त्या फुलामध्ये परागीभवनाची प्रक्रिया झाली असेल, बिया तयार झालेल्या असतील आणि बियापासून जर वनस्पती तयार होत असेल तर त्या प्रकाराला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणूया. हा एक पण लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा, दिस इन्श्युअर्स कंटिन्युटी ऑफ रेस. कंटिन्युटी ऑफ रेस म्हणजे काय, प्रत्येक सजीव आपल्यासारखा सजीव निर्माण करणार आणि या पृथ्वीवरती आपलं अस्तित्व टिकून ठेवणार. त्याला कंटिन्युटी ऑफ रेस किंवा कंटिन्युटी ऑफ स्पेसीज असं म्हणूया. बट असून देखील प्रत्येक सजीव आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आपल्यासारखा सजीव निर्माण करतो, त्याला आपण रिप्रोडक्शन असं म्हणूया. त्याचे दोन प्रकार मी सांगितले, असेक्शुअल रिप्रोडक्शन की ज्या ठिकाणी गॅमेट्स तयार होत नाहीत, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स तयार होऊन त्यांचं फ्युजन होतं. हे कशाला आवश्यक आहे, तर ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम ट्राय टू मेंटेन हिज स्पेशीज, त्यालाच आपण कंटिन्युटी ऑफ रेस असं म्हणूया. मानवी प्रजाती पृथ्वीवरती टिकून ठेवणे या स्वरूपात आपण विचार करूया. पुढची काही उदाहरण दिलेली आहेत. म्युल्स म्हणजे खेचर प्राणी किंवा स्टराईल वर्कर बीज.
डू नॉट रिप्रोड्यूस, म्हणजे खेचर किंवा स्टराईल वर्कर बीज असतात. वर्कर बीज कामकरी माशा, आपण याच्यावरती चर्चा करूयाच. ते मात्र त्या ठिकाणी रिप्रोडक्शनमध्ये भाग घेत नाहीत. असं असून देखील 8 आर लिव्हिंग. त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन जरी झालं नाही तरी म्यूल किंवा स्टराईल वर्कर बीज कसे आहेत, लिव्हिंग आहेत. मग आपल्याला असं म्हणता येईल का, कॅन वी कॉल रिप्रोडक्शन ॲज इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ. इन्क्लुझिव्ह म्हणजे याचा अर्थ घ्या डिफायनिंग आहे का, म्हणजे प्रत्येक सजीवामध्ये पाहायला मिळतं का. तर लक्षात घ्या, खेचर आणि स्टराईल वर्कर बीज जे असतात, वर्कर बीज कामकरी मधमाशा, ह्यांच्यामध्ये रिप्रोडक्शनची ॲबिलिटी नसते. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की रिप्रोडक्शन हे जरी सजीवांचं वैशिष्ट्य असलं तरी ते सजीवांचं निश्चित वैशिष्ट्य असं म्हणता येत नाहीत. जर सजीवांचं निश्चित वैशिष्ट्य असं म्हटलं असतं तर प्रत्येक सजीव जो आहे तो रिप्रोडक्शनमध्ये भाग घ्यायलाच पाहिजेत. पण म्यूल म्हणजे खेचर हा प्राणी जो गाढव आणि घोड्यापासून तयार झालेला आहे, तो त्या ठिकाणी रिप्रोडक्शनमध्ये भाग घेत नाहीत. आणि मधमाशांच्या पोळ्यामध्ये असणाऱ्या 3 प्रकारापैकी स्टराईल वर्कर बीज जे असतात, कामकरी मधमाशा जे आहेत ते सजीव आहेत, पण त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शनची क्षमता नसते. म्हणून रिप्रोडक्शनला देखील नॉन डिफायनिंग प्रॉपर्टीज म्हटलेले आहेत. सर्वसमावेशक ते नाही, म्हणून ते नॉन इन्क्लुझिव्ह आहेत. प्रत्येकामध्ये ते पाहायला मिळत नाहीत. हा एक पॉईंट लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा, ॲज द बॉडी लुजेस इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम द ऑर्गॅनिझम डाईज. म्हणजे विशिष्ट कालावधीनंतर सजीव काय होतात, मृत होतात. हा भाग एक पॉईंट तरी लक्षात ठेवायचा. आता रिप्रोडक्शन या गुणधर्मावरती आपण थोडंसं डिटेल चर्चा करूया आणि त्याच्यानंतर मग इरिटेबिलिटीवरती आपण चर्चा करूया. हा पॉईंट लक्षात घ्या, रिप्रोडक्शन म्हणजे काय, हा भाग बघितलाच आपण. पुढचा पॉईंट बघा आता, लाईफ हॅज टू कंटिन्यू, ते सांगितलं मी तुम्हाला. रिप्रोडक्शन, आता या ठिकाणी जे उदाहरण आपण बघणार आहोत ते आहे ह्युमन बिंगचं आहेत. ह्युमन बिंगमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे लैंगिक प्रजनन आहेत, की ज्या प्रक्रियेमध्ये ह्युमन मेल जो आहे, ह्युमन मेल तो काय करतो त्या ठिकाणी, तर मेल गॅमेट्स तयार करतो, ज्याला आपण स्पर्म असं म्हणूया. आणि ह्युमन फिमेल जे आहे त्या ठिकाणी जे फिमेल गॅमेट्स तयार करतात त्यांना एग किंवा ओहम असं म्हटलं. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये एग आणि स्पर्म हे दोन्ही ज्यावेळेस फ्यूज होतात त्यावेळेस त्यांच्यापासून पहिल्यांदा झायगोट तयार होतो. आणि ह्या झायगोटनंतर एम्ब्रिओ, आणि मग एम्ब्रिओनंतर भ्रूण तयार व्हायला सुरुवात होतं. आणि साधारणपणे ह्युमन बिंगमध्ये 9 महिन्यानंतर ते मूल जन्माला येतं. आणि अशा स्वरूपात रिप्रोडक्शन प्रोसेस त्या ठिकाणी संपते. मग हे मूल त्या ठिकाणी हळूहळू मोठं होणार, मॅच्युअर होणार आणि पुन्हा ते रिप्रोडक्शनसाठी सक्षम होतात. अशा स्वरूपात हे कंटिन्युटी ऑफ लाईफ किंवा कंटिन्युटी ऑफ रेससाठी ही प्रोसेस त्या ठिकाणी फॉलो केली जाते. ह्युमन बिंगमधील रिप्रोडक्शन जे आहे ते प्रकार म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण जे आपण बघणार आहोत रिप्रोडक्शन संदर्भात ते आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. ह्युमन बिंगमध्ये रिप्रोडक्शनचा प्रकार कुठला झाला, सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर आता या 3 उदाहरणामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला अभ्यासाचं आहे, ज्या प्रक्रियेमध्ये गॅमेट्स तयार होत नाहीत आणि म्हणून गॅमेट्स तयार न होता त्या ठिकाणी जे रिप्रोडक्शन घडणार आहे त्याला अलैंगिक प्रजनन किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हटलं. असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते लोअर ऑर्गॅनिझममध्ये म्हणजे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम किंवा काही लहान वनस्पतीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये हे खाली असतात, बेसला असतात. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनची जी उदाहरणं दिली त्यातील काही उदाहरणं पहा. पहिलं उदाहरण जे दिलेले आहेत ते इनिशियल ऑर्गॅनिझम एकपेशीय सजीवामध्ये, उदाहरणार्थ अमिबाचा विचार करा. अमिबा ज्यावेळेस डिव्हिजनमध्ये जातो, एका अमिबापासून असे 2 अमिबा तयार होतात. सेल डिव्हिजनचा प्रकारच आहे. एकपेशीय सजीव असल्यामुळं एका सेलपासून डिव्हिजन झाले की जे 2 सेल्स तयार होतात ते दोन्हीच्या दोन्ही नवीन ऑर्गॅनिझम म्हणून काम करतात. या ठिकाणी कुठेही गॅमेट्स तयार होत नाहीत. आणि ह्या 2पासून परत आणखीन पुढं ह्या एकापासून हे 2, यापासून हे 2, असे 2पासून 4 ऑर्गॅनिझम्स तयार होतात. इथं देर इज नो फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, नो फ्युजन ऑफ गॅमेट्स. हेन्स दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन इज कन्सिडर्ड ॲज असेक्शुअल. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन अमिबा हे पहिलं उदाहरण झालं. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण ॲनिमलच्या बाबतीत दिलेले आहेत. हायड्रा नावाचा एक ॲनिमल आहे. हायड्रा हे पाण्यामध्ये पाहायला मिळतात. ज्यावेळेस हा हायड्रा मॅच्युअर होतो तेव्हा त्याच्या शरीरावरती असे काही लहान लहान बर्ड्स डेव्हलप होतात. हे लहान लहान त्या ठिकाणी बर्ड्स आहेत. हे जे बर्ड्स आहेत ते बर्ड्स मग ह्याच्यापासून ह्या मदर ॲनिमलपासून वेगळे होतात आणि त्यांच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी डेव्हलप होतं. हा देखील असेक्शुअल रिप्रोडक्शनचा प्रकार कसे केले, फॉर्मेशन ऑफ बर्ड, यालाच बडिंग असंही म्हटलं जातं.
त्याच्यानंतर वनस्पतीमधील एक उदाहरण दिलेले आहेत स्वीट पोटॅटोज. स्वीट पोटॅटो म्हणजे रताळे. तर ह्या वनस्पतीमध्ये जमिनीच्या वरती ही पानं असतात आणि जमिनीच्या खाली आगंतुक मुळे किंवा त्याला तुम्ही तंतुमुळे असं म्हणू शकता. ही जी मुळं असतात ज्यावेळेस मॅच्युअर होतात तेव्हा पानाने तयार केलेले अन्नघटक जे आहेत ते अन्नघटक हे या ठिकाणी या मुळामध्ये साठवायला सुरुवात करतात आणि मुळे या ठिकाणी सोलंग कंडिशनमध्ये पाहायला मिळतात, म्हणजे फुगीर होतात. आणि मग अनफेवरेबल कंडिशनमध्ये समजा पानं वरची जर नष्ट झाली तर जमिनीमध्ये खालचा भाग हा आहे तसाच राहतो आणि कालांतराने ह्या वनस्पतीपासून याच्यावरती ह्या रूटवरती असणारे जे बड्स असतात ते बड्स स्प्राउट होतात आणि त्यांच्यापासून नवीन वनस्पती डेव्हलप होते. स्वीट पोटॅटोमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते मुळामार्फत घडून येतं, की ज्या ठिकाणी गॅमेट्स तयार होत नाहीत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तिन्ही उदाहरणं जे आहेत ते असेक्शुअल रिप्रोडक्शन दिलेली आहेत. ज्या प्रक्रियेमध्ये फुलांच्या मार्फत परागी होण्याची प्रक्रिया होते वनस्पतींच्या बाबतीत, तिथं मात्र आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणू शकतो. पुढचं उदाहरण बघा. रिप्रोडक्शनमध्ये हे फुलांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर फ्लावर जे आहेत ह्या फ्लावर्समध्ये या ठिकाणी अँथरमध्ये मेल गॅमेट्स तयार होतात आणि हा जो पोर्शन आहे याच्यामध्ये स्टिग्मा स्टाईल आणि याच्यामध्ये तर ओहरीमध्ये या ठिकाणी फिमेल गॅमेट्स तयार होतात. मग अँथरमध्ये तयार झालेले जे परागकण आहेत ते परागकण बाजूला पडतात. हा अँथरचा पोर्शन, बाहेर पडले पोलन ग्रेन्स आहेत. हे पोलन ग्रेन्स नंतर स्टिग्मावरती जर्मिनेट होणार आणि मग त्या ठिकाणी इथे डायग्राममध्ये दाखवलेलं पहा, हा जो आहे असा पोलन ट्यूब जो आहे तो असा स्टिग्मा स्टाईलमधून वाढत जातो आणि ओहळमध्ये असणाऱ्या फिमेल गॅमेटवर फ्यूज होतं आणि ते झायगोट तयार करतात. झायगोट तयार झाले की त्यापासून एम्ब्रिओपासून सीड्स तयार होतात. मग सीड्स ज्यावेळेस जर्मिनेट होतात तेव्हा त्यांच्यापासून रोपटं तयार होणार. ह्या रोपट्याची पूर्ण वाढ व्हायला सुरुवात होते आणि कालांतरानं मग ह्या रोपट्यापासून वनस्पती तयार होणार. वनस्पतीमध्ये फुलं तयार होतात आणि पुन्हा यांच्यामध्ये परागीभवनाची प्रक्रिया चालू होते, म्हणजेच सेक्शुअल रिप्रोडक्शनला ते सुरुवात करतात. तर वनस्पतीमध्ये फुलामार्फत जे रिप्रोडक्शन घडणार आहे त्या ठिकाणी गॅमेट्स तयार होतात, म्हणून हा प्रकार सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कन्सिडर केलेला आहे. त्याच्यानंतर आता हे दोन उदाहरणं पहा. हे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशनमध्ये ह्युमन बिंगमध्ये मेल म्हणजे ह्युमन मेल आणि ह्युमन फिमेल असे दोन त्या ठिकाणी ह्युमन बिंग्स, त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन असणार. हा एक भाग लक्षात घ्या. वनस्पतीमध्ये मग फुलामध्ये देखील परागीभवनाची प्रक्रिया जेव्हा होईल तेव्हा त्यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन घडणार आहेत तो प्रकार जो आहे तो सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे आपण असं म्हणूया. अशा स्वरूपात सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन हे दोन प्रकार त्या ठिकाणी पाहायला मिळतात. असं असून देखील लक्षात घ्या, रिप्रोडक्शन ही सजीवांची प्रॉपर्टी जरी असली तरी सजीवांचीच निश्चित प्रॉपर्टी असं म्हणता येत नाहीत. कारण डिफायनिंग प्रॉपर्टी ज्यावेळेस तुम्ही म्हणता तेव्हा याचा अर्थ असा होतो पृथ्वीवरती जो सजीव आहे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम टू मॅक्रोस्कोपिक म्हणजे अतिसूक्ष्म सजीवापासून खूप मोठ्या सजीवापर्यंत जरी तुम्ही विचार केला तर प्रत्येकामध्ये रिप्रोडक्शनची क्षमता असणं आवश्यक आहे. पण मधमाशांच्या पोळ्यांचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा त्या मधमाशांच्या पोळ्यामध्ये हजारोच्या संख्येनं मधमाशा असतात, पण त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या माशा असतात. संख्या जरी भरपूर असली तरी प्रकार 3 असतात. एक जे आहे पहिला जो प्रकार आहे त्याला राणी मधमाशा आपण असं म्हणूया, क्वीन. दुसरा जो प्रकार आहे त्याला ड्रोन किंवा मेल असं म्हणूया. तिसरा जो प्रकार आहे त्याला वर्कर बीज असं म्हटलं जातं. तिसरा जो प्रकार आहे ते वर्कर बीज किंवा त्याला तुम्ही कामकरी माशा असं म्हणू शकता. हे जे आहे ते कामकरी मासे आहेत. ह्या 3 प्रकारापैकी ड्रोन आणि क्वीन ह्यांच्यामध्ये गॅमेट्स तयार करण्याची क्षमता असते. हे दोन्ही सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये भाग घेऊन पुन्हा त्या ठिकाणी नवीन मधमाशा तयार करू शकतात. पण वर्कर बीज जे आहेत ते वर्कर बीज मात्र सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये भाग घेत नाहीत, कारण ते कुठल्याही प्रकारचे गॅमेट्स तयार करत नाहीत. आणि म्हणून वर्कर बीज हे जरी सजीव असले तर ते सेक्शुअली स्टराईल असतात. स्टराईल म्हणजे काय, त्यांच्यामध्ये गॅमेट्स तयार करण्याची क्षमता नसते आणि म्हणून प्रत्येक सजीवामध्ये रिप्रोडक्शन पाहता येतं का, तर नाही. म्हणून रिप्रोडक्शन ही नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी कन्सिडर केलेली आहेत. हा एक भाग लक्षात घ्या. आता या ठिकाणी वर्कर बीज जे आहेत ज्यांना आपण कामकरी मधमाशा म्हणतो आहे ते सजीव जरी असले तरी त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन त्या ठिकाणी घडून येत नाहीत. हा एक पॉईंट लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पुढचं एक उदाहरण महत्त्वाचं जे पुस्तकामध्ये दिले आहेत, म्यूल. आता म्यूल हा जो आहे ह्याला मराठीमध्ये आपण खेचर असं म्हणूया, खेचर. तर हे आर्टिफिशियली हायब्रिडेशन प्रोसेसद्वारे त्या ठिकाणी तयार केले आहेत. कशापासून तयार केले आहेत, तर घोडा आणि गाढव यांच्या संयोगातून घोडा आणि गाढव यांच्यापासून या ठिकाणी हे म्यूल त्या ठिकाणी
तयार केलेले असतात. मग याचं काय वैशिष्ट्य आहे, तर हायब्रिडायझेशन किंवा संकर निर्माण करत असताना घोड्यामध्ये असणारे गुणधर्म सुपेरियर कॅरेक्टर्स म्हणजे चांगले गुणधर्म आणि गाढवामध्ये असणारे सुपेरियर कॅरेक्टर्स हे एकत्र आणून त्यांच्यापासून जो ॲनिमल आर्टिफिशियली तयार केले तो म्हणजे म्यूल किंवा त्याला आपण खेचर असं म्हणूया. आता हा ॲनिमल तुम्ही टी व्हीमध्ये वगैरे बघितला असेल पहा. बऱ्याच वेळेस काय होतं, अमरनाथची यात्रा जी चालू होते अमरनाथच्या यात्रेमध्ये तुम्ही बघितलं असेल डोंगरावरती जात असताना गाढव किंवा घोड्यासारखा जो प्राणी दिसतो आहे तो खेचर आहे. म्हणजे ज्या ठिकाणी वाहनं जात नाहीत, अमरनाथची यात्रा चालू झाल्यानंतर त्या डोंगरावरती हे वाहनं व्यवस्थित जाऊ शकत नाहीत, तेव्हा ओझे वाहून येण्यासाठी किंवा वयस्कर व्यक्तींना वरती अमरनाथच्या मंदिरापर्यंत नेण्यासाठी ज्या प्राण्यांचा वापर प्रामुख्याने करतात ते म्हणजे सर्व खेचर असतात. आणि हे खेचर गाढव आणि घोडा यांच्या संयोगातून तयार केले असतात. हा भाग लक्षात घ्या. हा खेचर जो प्राणी आहे तो सजीव आहे, पण ह्यांच्यामध्ये पुनरुत्पादनाची क्षमता नसते. म्हणून म्यूल हा देखील कसा आहे, त्या ठिकाणी सेक्शुअली स्टराईलच आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की प्रत्येक सजीवामध्ये रिप्रोडक्शन घडतं असं नाही. म्हणून रिप्रोडक्शन ही सजीवांची नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी त्या ठिकाणी कन्सिडर केलेली आहेत. तर अशा स्वरूपात आपण काय बघितलं पहा, रिप्रोडक्शनचे 2 प्रकार पडतात, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे गॅमेट्स तयार होत नाहीत, म्हणून त्याला अलैंगिक प्रजनन असं म्हटलं जातं. ते लहान वनस्पतीपासून किंवा सूक्ष्मजीवापासून मोठ्या सजीवामध्ये पाहायला मिळतात. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये लैंगिक प्रजनन म्हणजे गॅमेट्स तयार होऊन त्या गॅमेट्सचं फ्युजन होतं आणि मग पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी पाहायला मिळते. रिप्रोडक्शन ही सजीवांचं वैशिष्ट्य आहे, पण ते डिफायनिंग प्रॉपर्टी नाही. म्हणजे निश्चितच आहे असं म्हणता येत नाहीत, कारण काही सजीव असे आहेत की त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन घडून येत नाहीत. म्हणून प्रत्येक सजीवामध्ये रिप्रोडक्शन घडत नसल्यामुळं त्याला नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. जी 2 उदाहरणं आपल्या पुस्तकामध्ये दिली आहेत, त्यातलं पहिलं उदाहरण आहे वर्कर बीज म्हणजे कामकरी मधमाशा हा भाग, आणि दुसरं जे उदाहरण दिलेले आहे ते आहे खेचर जे गाढव आणि घोडा यांच्या सहयोगापासून तयार झाले असतात. हा भाग लक्षात. आता पुढचा पॉईंट हे बघा, पुन्हा आणखीन ते सुद्धा दिलेत. हॉर्स म्हणजे घोडा आणि डॉंकी ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनपासून जो ॲनिमल तयार केला आहे तो आहे म्यूल, ज्याला आपण खेचर असं म्हणूया. हाईट हॉर्सचं काय वैशिष्ट्य दिले आहेत, हाईट 5 फीट ॲव्हरेज, कर्ड बॅक, लॉंग मेन अँड टेल, लार्ज होज वगैरे दिले आहेत. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये आहेत. एव्हरीथिंग बिटवीन हॉर्स अँड डॉंकी त्या दोघांच्या मधले गुणधर्म याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पुढची जी प्रॉपर्टी आहे सजीवांची ती आहे इरिटॅबिलिटी किंवा त्यालाच आपण कॉन्शियसनेस असं म्हणूया, संवेदना किंवा संवेदन क्षमता. ज्यास आपण संवेदन क्षमतेचा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये 2 पॉईंट येतात, एक स्टिम्युलस आणि दुसरा रिस्पॉन्स. एक उदाहरण घेऊ आपण. पहा, आता मी जे बोलतो आहे आणि तुम्ही ऐकताय, मी बोलतो आहे हा तुमच्यासाठी स्टिम्युलस असणार आणि तुम्ही ऐकून तो रिस्पॉन्स मला देत आहे. तर ह्या क्षमतेला आपण कॉन्शियसनेस किंवा इरिटॅबिलिटी असं म्हणूया. ह्युमन बिंगचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा 5 सेन्स ऑर्गन्स त्या ठिकाणी काम करत असतात. म्हणजे डोळे आहेत, नंतर नाक आहे, नंतर जीभ आहे, नंतर कान आहे आणि त्वचा. ह्या 5 महत्त्वाचे सेन्स ऑर्गन्स ह्युमन बिंगमध्ये काम करतात किंवा ॲनिमल्समध्ये तुम्ही विचार करू शकता. तो पॉईंट पाहायच्या अगोदर मी थोडंसं वाचून दाखवतो. एनी लिव्हिंग बिंग रिस्पॉन्ड टू थर्मल म्हणजे टेम्परेचर. थर्मलचा अर्थ काय घ्यायचा, टेम्परेचर. एनी लिव्हिंग बिंग रिस्पॉन्स टू टेम्परेचर. टेम्परेचरला प्रत्येक सजीव रिस्पॉन्स देतो. उदाहरणार्थ उन्हामध्ये आपण जर गेलो की त्या ठिकाणी ऊन आपल्यासाठी काय असणार, स्टिम्युलस आहे आणि आपलं बॉडी त्याला रिस्पॉन्स कसं देणार सांगा, घामाच्या धारा व्हायला सुरुवात होतात. म्हणजे ऊन जे आहे ते टेम्परेचर निर्माण करणार आणि त्याला आपलं बॉडी काय करणार सांगा, घामांच्या द्वारेमध्ये स्वेटिंग प्रोसेसमध्ये ते स्वेटिंग प्रोसेसला रिस्पॉन्स देतात. हा झाला थर्मल स्टिम्युलस आणि त्याला आपण रिस्पॉन्स देणार. किंवा बऱ्याच वेळेस काय होतं, चहा वगैरे करत असताना वगैरे भांडी तापली असेल, आपल्याला चटका बसतो, तर तेही तुम्ही उदाहरण घेऊ शकता. दुसरं आहे एनी लिव्हिंग बिंग रिस्पॉन्स टू थर्मल केमिकल्स. केमिकल रिॲक्शनला देखील पहा, जसं तुम्ही समजा रात्री रस्त्यानं जात असाल
आणि जर तुम्हाला एका विशिष्ट फुलाचा फ्रॅग्रन्स वास मिळाला तर तुम्ही म्हणू शकता की इथं रातराणीची फुलं वगैरे उमलली आहेत. म्हणजे त्या फुलामध्ये तयार होणारा जो केमिकल आहे तो केमिकल वातावरणामध्ये मिसळला जातो आणि आपलं नाक ते सेन्स करतात आणि लगेच आपल्याला चांगलं म्हणजे फिलिंग वाटायला सुरुवात होतं. अशा स्वरूपात आपण रिस्पॉन्स देतो. त्याच्यानंतर तिसरं एक रिस्पॉन्स दिले आहेत बायोलॉजिकल चेंजेस, म्हणजे जैविक बदल देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतात. जैविक बदल कशा स्वरूपात? उदाहरणार्थ एक उदाहरण म्हणून लक्षात घ्या. समजा एखादी बी जर तुम्ही जमिनीत रुजवलेली असेल तर त्या बियापासून ज्यावेळेस रोप तयार व्हायला सुरुवात होतं, मूळ जमिनीमध्येच जाणार आहे आणि जमिनीलाच ते जातात आणि खोड जे आहे ते प्रकाश या दिशेनं वाढत जातं. हा एक बदल आपल्याला सांगता येतो. किंवा आपल्या शरीरामध्ये तयार होणारे जे हॉर्मोन्स आहेत संप्रेरके, आणि त्या संप्रेरकांना आपलं शरीर विशिष्ट पद्धतीने त्याने रिस्पॉन्स देतं. ग्रोथ हॉर्मोन जर तयार झाला असेल तर आपल्या शरीराची वाढ व्हायला सुरुवात होते. अशा स्वरूपात बायोलॉजिकल चेंजेस देखील आपल्याला पाहायला मिळतात. मी पुन्हा पॉईंट्स पहिल्यापासून वाचून दाखवतो. ऑल लिव्हिंग बीइंग्स रिस्पॉन्ड टू thermal, chemical or biological changes in the surrounding. Responsiveness or irritability is unique property of living beings. युनिक प्रॉपर्टी म्हणजे काय? प्रत्येक सजीवामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. प्रत्येक सजीवामध्ये सूक्ष्मजीवापासून मोठमोठ्या सजीवामध्ये तुम्हाला कॉन्शियसनेस किंवा इरिटेबिलिटी प्रोसेस पाहायला मिळते. आणि म्हणून लक्षात घ्या, सजीव कुठल्याही प्रकारचा असू देत, प्रत्येक सजीवामध्ये इरिटेबिलिटी ही प्रोसेस त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून इरिटेबिलिटी हा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म मात्र सजीवांचं काय त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे आणि ते डिफायनिंग प्रॉपर्टी आहे. प्रत्येक सजीवामध्ये ती प्रोसेस त्या ठिकाणी पाहायला मिळते. हा पण लक्षात घ्या. तर 4 पॉईंट जे आपण बघितले